खरं बघायला गेलं तर आत्ताच्या जगामध्ये लोकांना काउन्सिलरची गरज नाहीये, एका लिसनरची गरज आहे. समजून, जसं तुम्ही आत्ता म्हणालात की समजून जग सांगतं, समजून सांगणारे सगळे आहेत, पण जेव्हा समोरचा जो बोलतोय त्याला उत्तर देण्यासाठी आपण तयारी करतो, तेव्हा ते काउन्सिलिंगमध्ये आपण पकडू शकतो. पण तुम्ही सांगताय मला, ठीक आहे, ओपन अप व्हा, काय असेल ते बोला बोला, मी तुम्हाला इंटरप्ट नाही करणार आहे, पण तुमच्यामधलं जे काही आहे ते बाहेर येऊ द्यात. ते लिस्नर असतात. आणि एकदा लिस्नरचं काम झालं की ते काम झाल्यानंतर काउन्सिलरचं काम चालू होतं. आता कोणाला वेळच नाहीये एकमेकांचं ऐकायला. फक्त सगळेजणांचं असं असतं, नाही तुझं हे असं झालं ना, काही नाही, एवढं काही कौतुक नाहीये, माझंही झालेलं आहे असं, कित्येक वेळा होतं हे असं. आणि खूप लोक असतात, म्हणजे इव्हन मी स्वतः एका काउन्सिलरकडे गेले होते. म्हणजे काउन्सिलिंग सुरू करण्याच्या आधी मला असं झालं होतं की नाही, नक्की ते काय बोलतात किंवा कसे समजून सांगतात हे आपण स्वतः एकदा ट्रायल घेऊयात. त्यामुळे मी 2 ते 3 काउन्सिलरकडे गेले होते. तर ते करताना मला असं जाणवलं की काउन्सिलिंग तुम्ही करताय, पण आता समजा जर माझा एखाद्या XYZ व्यक्तीबद्दल काही कन्सर्न असेल, तर ती XYZ व्यक्ती कशी चुकीची आहे आणि तुम्ही कसे बरोबर आहात हे काउन्सिलर सांगतो, बट हे चुकीचं आहे. काउन्सिलरचं काम हे तुमच्या सुद्धा चुका दाखवणं आहे ना. आणि काउन्सिलरकडे तुम्ही पैसे पे करून तेवढ्याचसाठी जाता. ते जुनी लोक म्हणायची, सोनाराने कान टोचलेले कधीही चांगले असतात. त्याचप्रमाणे जर इफ यू आर पेईंग मी, माझी ड्युटी बनते की तुमचं काय चुकतंय आणि त्याचं काय चुकतंय हे दोघांचं सांगून, जर तुम्ही जे चुकतंय ते जर तुम्ही करेक्ट केलं आणि जर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल, तर का नाही. प्रत्येक वेळेस मानपान देऊन नाही ना गोष्टी होत. पण हे लोकांना नको आहे. त्यांना स्वतःची चूक मान्य करणं अवघड जातं. पण हा समोरचा कसा चुकतोय, मग त्याच्या चुकीमुळे ह्या गोष्टी होत आहेत, ह्या गोष्टी मला स्वतःला जाणवतात की लोक अशी वागतात. आणि इव्हन दो मी ज्या काउन्सिलरकडे नाव नाही सांगत, पण त्यांच्याकडे मी जेव्हा गेले होते त्यांचंही असंच झालं होतं की नाही, तू नाही चुकत आहे, ते चुकताय, पण मलाही सांगा ना माझं काय चुकतंय. मी इथे आरसा बघायला आली आहे की मला कोणीतरी सांगावं की माझं काय चुकतंय. कधी कधी असं होतं की स्वतःशी बोलून पण आपल्याला आपल्या चुका नाही समजत. कधीतरी समोरनं एखादी पिन जरी आली तरी आपल्या डोक्यामध्ये ती थॉट प्रोसेस चालू होते की नाही, माझं इथे चुकलं असणार आहे, माझ्यासाठी बरोबर असेल पण समोरच्यासाठी ते चूक असूच शकतं. मग तेव्हा मी असा विचार केला की आपल्याला ह्यांच्यासारखं नाही वागायचंय, थोडंसं काहीतरी वेगळं. समोरच्याचं ऐकून घ्यायचं, तुझ्या चुका, त्याच्या चुका, आणि समन्वय साधून काय वर्कआउट होईल ते बघा.